बेलापुर के पारसी खिल में नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल के नेतृत्व में बीजेपी द्वारा आयोजित व्यापारियों का भव्य सम्मेलन उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। इस सम्मेलन में नवी मुंबई के विभिन्न क्षेत्रों से बड़ी संख्या में व्यापारी उपस्थित रहे। कार्यक्रम में आत्मनिर्भर भारत की बदलती परिभाषा और स्वदेशी के प्रचार प्रसार के माध्यम से स्थानीय उत्पादों को बढ़ावा देने जैसे महत्वपूर्ण विषयों पर विस्तृत चर्चा सत्र आयोजित किया गया। वक्ताओं ने स्थानीय उद्योगों और उत्पादों को प्राथमिकता देने की आवश्यकता पर जोर देते हुए कहा कि स्वदेशी को अपनाना ही सशक्त भारत की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। इस अवसर पर कोंकण संवादक अभिजीत पेडनेकर, जिला महामंत्री दत्ता घंगाड़े, कविता कटक धौंड, युवा मोर्चा जिलाध्यक्ष एडवोकेट निकेतन पाटिल, नवी मुंबई व्यापारी एसोसिएशन के अध्यक्ष प्रमोद जोशी, सुनील छाजड़, पूर्व नगर सेवक काशीनाथ पाटिल, पूर्व महापौर सुषमा दंडे, मंडल अध्यक्ष सहित कई प्रमुख पदाधिकारी उपस्थित थे। सम्मेलन के अंत में स्थानीय व्यापार को नई ऊंचाइयों तक पहुंचाने और स्वदेशी उत्पादों के उपयोग को बढ़ावा देने का संकल्प भी लिया गया। डॉक्टर राजेश पाटिल सह अन्य मान्यवरों ने इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्फत 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून त्या ठिकाणी एक संकल्प केला होता की स्वदेशीचा स्वीकार करा, भारत आत्मनिर्भर बनला पाहिजे। आता त्यांनी सोडून दिलेल्या संकल्पानुसार भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीनं आम्ही देखील युवा संमेलनं, महिला संमेलनं, शाळांमध्ये त्या ठिकाणी आत्मनिर्भर आणि स्वदेशीचा नारा देऊन त्यांच्यामध्ये एक त्या ठिकाणी संकल्प सोडलेला आहे। त्याचबरोबर आज ह्या ठिकाणी आपल्याकडे व्यापाऱ्यांचा संमेलन होत आहे। आपण पाहतच आहात व्यापारी किती मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत। व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। त्यांनाही त्याची कल्पना आहे की आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक संकल्प जेव्हा घेतात त्या संकल्पाला प्रत्येक घटकाने त्या ठिकाणी प्रतिसाद दिला पाहिजे आणि तो प्रतिसाद देण्याकरता तसा एक संकल्प त्या ठिकाणी करण्याकरता आज या ठिकाणी नव्या मुंबईतले अनेक व्यापारी बंधू या ठिकाणी हजर होते आणि सगळ्यांनी त्या पद्धतीनं त्या संकल्प केलेला आहे की आज भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये त्या राज्यांमधल्या जिल्ह्यांमध्ये अनेक आपले त्या ठिकाणी आपले देश बांधव आहेत, भगिनी आहेत की जे स्वतःच त्या ठिकाणी अनेक वस्तू तयार करतात, परंतु त्या वस्तू त्या ठिकाणी आपण विक्री त्यांची खरेदी विक्री होत नाही। आपण जर त्या ठिकाणी स्वदेशीचा त्या स्वीकार केला तर आपल्या दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही। आत्मनिर्भर भारत हे एक त्या ठिकाणी महत्त्वाकांक्षी आणि प्रेरणादायी अभियान आहे। या अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी आपण सगळ्यांनी स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यासाठी भारतामध्येच आपण अनेक वस्तू आहेत। आज अनेक वस्तू आपण अजूनही विदेशातल्या वस्तूंवर डिपेंड राहतो। आपण आपल्या वस्तू का घेऊ शकत नाही, परंतु हा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे। याच्यासाठी ही जनजागृतीपर मोहीम आहे आणि त्या मोहिमेचा पाठपुरावा ज्या ठिकाणी नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं व्यापाऱ्यांचं संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आमचे प्रमोद जोशी सर आणि छाजर साहेब यांच्या महासंघानं पर्टिक्युलरली एक जबाबदारी स्वीकारली की आपले सगळे व्यापारी या ठिकाणी येतील आणि मोदीजींनी जो संकल्प केलेला आहे त्याच्या अगोदर देखील आपल्याला आपल्या माहितीकरता सांगतोय की जी क्षेपणास्त्र आहेत ती क्षेपणास्त्र निकामी करण्यासाठी याच त्या ठिकाणी 400, त्याचबरोबर ब्रह्मोस अस्त्र, त्याचबरोबर INS विक्रांत, त्याचबरोबर तेजसी अटॅकिंग हेलिकॉप्टरची त्या ठिकाणी क्षेपणास्त्र ही आपल्या देशात तयार करतात। आपल्या देशानं तयार करून अनेक देशांना त्या ठिकाणी निर्यात देखील करतात। हा मोदीजींचा दूरदृष्टिकोन आहे। त्या करोना कालावधीमध्ये करोनाची लस भारतात केली, अख्ख्या जगाला त्या ठिकाणी अनेक जगांना त्या ठिकाणी पुरवली
पुरवली. आपली सगळ्यांची अपेक्षा होती अमेरिका किंवा चायनामध्ये या सगळ्या गोष्टी होतील, परंतु ते आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारतात घडवून आणलं आणि त्याच भारतानं सगळ्या जगामधल्या 100च्या वर देशांना ती लस पुरवली. अशा पद्धतीनं आत्मनिर्भर भारत काय असू शकतो याची उदाहरणं आहेत. देशामध्ये अनेक जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. अनेक देशांतर्गत त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे. अशा वेळेला आपल्याला लागणारी वस्तू ही जर त्याच देशांवर आपण अवलंबून राहिलो तर निश्चित स्वरूपामध्ये आपला आत्मघातकीपणा ठरेल. अशा वेळी एक या ठिकाणी आपल्या देशामधल्याच वस्तू सगळ्या आपण स्वीकारल्या पाहिजेत, स्वदेशीचाच स्वीकार केला पाहिजे. याच्यासाठी आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2047चं स्वप्न पाहतात. कदाचित आपल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी येणाऱ्या पिढीला स्वदेशी म्हणजे काय ते कळेल. त्यासाठी अनेक गोष्टींवर मदत करतात, स्टार्टअपसाठी मदत करतात, एखादा उद्योग तयार करण्यासाठी, उद्योगधंदा सुरू करण्यासाठी. देशांतर्गत त्या आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपल्या महाराष्ट्रात या ठिकाणी आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये मदत करतात. अनेकांना त्यांचा बिझनेस धंदा उभारण्याकरता, वाढवण्याकरता अनेक पातळीवर त्या ठिकाणी मदत करतात. त्याचा उद्देशच हा आहे की तुम्ही त्या ठिकाणी उद्योजक बना, 4 लोकांना कामधंदे द्या आणि स्वदेशीचा माल आपल्या अंतर्गतच त्या ठिकाणी विका. उलट आपण त्या ठिकाणी स्वदेशीचा जो आपण नारा देऊन जर वस्तू बनवल्या त्या वस्तू निर्यात झाल्या पाहिजेत. त्या निर्यात करण्याची जबाबदारी देखील आपली आहे. आपली आर्थिक व्यवस्था ही आपल्यामध्येच जर राहिली तर जो आपलं स्वप्न आहे की संपूर्ण जगामध्ये भारताचं त्या ठिकाणी नावलौकिक इतर बाबतीत झालेलं आहे, आर्थिकदृष्ट्या देखील त्या ठिकाणी झालं पाहिजे. तर त्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकापर्यंत येण्यासाठी प्रत्येक घटकांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी हा त्याच्यामधला एक भाग आहे की आपण त्या स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे. आत्मनिर्भर भारतमध्ये जे भारतीय जनता पार्टीने जे अभियान राबवलेलं आहे त्या अभियानाला आमचे व्यापारी 100% प्रतिसाद देणार आहेत. या अभियानाचं एवढंच व्यापारी प्रतिसाद नाही तर आम्ही जनतेपर्यंत पण सुद्धा जाणार आहोत. आमचा प्रत्येक व्यापारी जनतेला स्वदेशी काय माल आहे त्याचं पण हे देणार आहेत, माहिती देणार आहेत आणि तो का खरेदी करायचा याबद्दल पण आमचे व्यापारी मार्गदर्शन करतील आणि जास्तीत जास्त स्वदेशी माल कसा विक्री होईल आणि या राष्ट्राला मोठं कसं करता येईल याचे प्रयत्न आमचे सर्व नवी मुंबईचे व्यापारी करतील. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.